सेना फुटीची सल, एकत्र येण्यासाठी खल. ठाकरे शिंदे एकत्र येणार. शिंदे गटाच्या मंत्र्याच्या विधानानं खळबळ. विधानसभा निवडणुकीत जाहीर सभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या पैरी झाडणारा शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्यात. एका मुलाखतीत बोलताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत स्पष्ट संकेत दिले. नेमकं काय म्हणालेत संजय शिरसाट पाहूया. शिवसेना फुटीचं फार दुःख झालं. सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे फूट. काँग्रेस राष्ट्रवादीकडून ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न. दोन्ही पक्षांचे तार जुळत असतील तर त्याला आक्षेप नाही. एकमेकांच्या चुका माफ करून एकत्र यायला काय हरकत आहे. आमच्यात अंतर वाढलंय, पण इतकं नाही की पुन्हा एकत्र येऊ शकत नाही. 2 पावलं मागे जाऊन समजून घेतलं तर एकत्र येणं शक्य आहे. 2.5 वर्षापूर्वी शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात रस्त्यावर आणि न्यायालयातही संघर्ष पेटला होता. त्यातच आता विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा दारुण पराभव झाल्यानंतर शिंदे गटानं ठाकरेंपुढे मैत्रीचा हात पुढे केलाय. मात्र ठाकरे गटानं शिंदे गटाचा दावा फेटाळलाय. गद्दारांशी कधीच आम्ही जवळ करणार नाही. गद्दार आणि बेईमानी करून जे गेलेले आहेत शिवसेना पक्ष फोडून, त्यांच्याशी जवळीक करणं कदापि शक्य नाही. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याविषयी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं संजय शिरसाटांनी युटर्न घेतला, तर आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा शिरसाटांनी केलाय. काल जे काही मी स्टेटमेंट दिलं त्याचा काही लोकांनी चुकीचा अर्थ सुद्धा काढायला सुरुवात केली. शिवसेना फुटूच नये या मताचे आम्ही होतो. त्याचं कारण असं आहे की जी शिवसेना एकत्रितपणे होती ती एक ताकद होती. म्हणून मी कितीही प्रयत्न केला, काही जरी केलं तर आता हे एकत्र येणं शक्य होणार नाही असं माझं मत आहे. म्हणून माझ्या प्रयत्नाला काहीतरी कोणीतरी साथ देतील असं समजण्याचं काही कारण नाही. राज्यात महायुतीची सत्ता आली असली तरी भाजपकडून शिंदे गटाची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यामुळे शिंदे गट सत्तेत असूनही अस्वस्थ आहे, तर महाविकास आघाडीत ठाकरे गट अस्वस्थ असल्याचं चित्र आहे. त्यामुळे ठाकरे शिंदे एकमेकांना टाळी देणार का याचीच उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.